घरचं लाईट बिल न भरल्यामुळे घरचं जे लाईट आहे ती बंद करण्यात आली. पण आपल्या शेजारी-पाजारी बघितलं असेल बऱ्याच काही व्यक्ती आहेत की एकदम फ्रीमध्ये कुठल्याही बिल न भरता लाईट बिल भरतात. तर हे एक सत्य वागणं योग्य आहेत का? नमस्कार, माझं नाव आहे प्रदीप घाडगे आणि आपण आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आयुष्यातलं सत्य हे एक आपल्याला अनुभव शेअर करणार आहोत. आपल्याला नक्की आवडेल. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. बघितलं असेल आपण आपल्या घरच्या काही अडचणीमुळे अडथळ्यामुळे आपण लाईट बिल भरू शकलो नसेल, पण त्या ठिकाणी आपल्याला वाईट ह्या गोष्टींचं वाटलंय की जे फ्रीमध्ये किंवा फुकटमध्ये लाईट वापरतात आणि त्यांच्याबरोबर आपण सत्य वागून किंवा आपण महिन्याच्या महिन्याला लाईट बिल भरून पण आपली लाईट बंद करण्यात येते. पण महावितरण जे वीज बोर्ड असेल त्यांना एक विनंती आहे की सर्वांना तुम्ही लाईट बिल असेल किंवा मीटर असतील मीटर बसवा आणि मीटर बसविल्यानंतर त्यांना तुमची जी लाईट बिल आहे ती वेळच्या वेळेला भरायला लावा. पण यामध्ये तुम्ही सर्वांना सारखे नियम लावा असे एक माझं मत आहे. यामध्ये आपण कधीही सत्य वागलेले हे आपल्याला कधी वायाला जाणार नाही आणि सत्यता ही महत्त्वाची आहे. आज तरी ते लाईट फ्री वापरत असतील, फुकट वापरत असतील, पण त्यांना कधी ना कधी त्या गोष्टींचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या सत्यता ही एक महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सत्य आणि एक सत्य अनुभव कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघितलं असेल की आता हे सर्वांना लाईट बिल येणं योग्य आहे का? ते फुकट वापरतात, फ्री वापरतात. तर त्यांना लाईट बिल यायला पाहिजेत का? त्यांना मीटर बसवायला पाहिजेत का? आपण या व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच व्हिडिओ आपण एक नवीन अनुभवासाठी आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत